नमस्कार मंडळी. 110 आणि 100 हा फॉर्म्युला ठरलेला आहे. मुंबई महानगरपालिकेवरती बकवा फडकवण्याची तयारी दोन्ही बंधूंनी केलेली आहे. आताचा जर क्षण सोडला तर संधी पुन्हा येणार नाही आणि संधी जरी आली तर त्याचं सुवर्ण संधीत रूपांतर पुन्हा कधी होणार नाही. दोघांना लक्षात आलेलं आहे. राजकारण सुद्धा बदलू लागलं, राजकारणाचं वार सुद्धा बदलू लागलं. यशवंतराव चव्हाणांच्या काळातला महाराष्ट्राचा राजकारणाचा एक व्यापक अशा पद्धतीचा स्वभाव होता. तो स्वभाव बदलत बदलत आक्रमक आक्रस्ताळेपणा स्वभावामध्ये आला आणि राजकारणामध्ये खुन्नस खुनशी आणि ट्रेंडची भावना निर्माण झाली. राजकारणामध्ये कामं पाहण्यापेक्षा सोशल मीडिया आणि प्रसिद्धीच्या जोरावरती सर्वजण निवडून यावं लागले. आणि याच्यामध्ये एक लक्षात आलेलं ठाकरेंना सुद्धा फक्त मराठीचा म्हणून किंवा महाराष्ट्राचा म्हणून काही होणार नाही. तर राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने केलं पाहिजे आणि राजकारणाच्या पद्धतीने करायचं असेल तर बेरजेचं राजकारण करता आलं पाहिजे. सध्या मी जाईन आणि एकटा माझ्या उरावरती महापालिका जिंकेन असं ते दिवस राहिलं नाहीत. महायुती आणि महाविकास आघाडी असं जणू काही पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या पद्धतीने मित्रपक्ष आणि शत्रुराष्ट्र आणि मित्रराष्ट्र ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने विभागले गेलेले आहेत. सध्या सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात हेच चालू आहे. दोन्हीकडे बलाढ्य शक्ती असताना आपण एकटे लढू आणि सर्व काही काबीज करू, प्रांत काबीज करू अशी चिन्ह नाहीत. आणि त्यामुळंच दोघा भावना कळून चुकलेला आहे की आपल्या नात्यामधील जो काही जो काही नात्यामध्ये वैर आहे, जे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाजूला सरून राजकारणात अस्तित्व टिकवायचं झाले तर घरातली नात्यातील सर्व गोष्टी बाहेरच त्या गोष्टींच्या चपल्या सोडून आपणास येणाऱ्या काळामध्ये मैदानात उतरावं लागेल. आदित्य ठाकरे राज ठाकरेंना काय म्हणले होते किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरेंना काय म्हणले, हा सर्व गोष्टी मागं टाकून येणाऱ्या काळामध्ये आपल्या दोघांचेही पक्ष आणि त्यांचं अस्तित्व कसं टिकेल हे पाहणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच त्यांनी सर्व फॉर्मॅट तयार केलेला आहे. राज ठाकरे महायुतीसोबत जातील का आणि फडणवीसांसोबत जातील का ह्या गोष्टीवर कोणतेच तथ्य नाही आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर का असं झालं की बायचान्स उद्धव ठाकरे सुद्धा महायुतीसोबत गेले आणि राजसुद्धा फडणवीसांसोबत गेले, राजकारणात विश्वासार्हता राहणार नाही. विश्वासार्हता जपणं इथून पुढं महत्त्वाचं आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातली विश्वासार्हता संपली कशी जाईल ह्याचे अनेक प्रयोग गेल्या 2-4 वर्षामध्ये झालेत. मग त्याच्यामध्ये अजितदादा फडणवीसांसोबत जाणे असो, एकनाथ शिंदेनी 40 आमदार फोडणे असो किंवा अनेक गोष्टी झाल्यात. आता इथून पुढं मिळून ठाकरे ब्रँड असतील किंवा मुंबईवरील अस्तित्व असेल, महाराष्ट्रावरील तर सध्या अस्तित्व त्यांचं धोक्यात आलेलंच आहे. परंतु मुंबईचा पहिला प्रदेश कसा काबीज करता येईल हेच त्यांच्या लक्षात आहे. कारण मुंबईची यंत्रणा जर का हातात असेल तर पुन्हा एकदा महाराष्ट्र ताब्यात येईल अशा पद्धतीची त्यांना खात्री आहे. कारण शिवसेना सुरुवातीला वाढली ती मुंबई महापालिका ताब्यात घेतल्यामुळेच वाढली. मुंबईतील आर्थिक गणित ताब्यात आल्यानंतर हळूहळू सर्वांना ताकद दिली गेली आणि मुंबईतील नेत्यांना सुद्धा बाहेर जाऊन त्यांना तिकीट देण्यात आली. त्याच्यामधील उदाहरण छगन भुजबळच घ्या. मुंबई महापालिकेचे महापौर असताना त्यांना नाशिकमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली. याचा अर्थ नारायण राणे असतील, याचा अर्थ मुंबईमधील आर्थिक सत्ता काबीज केल्यानंतर महाराष्ट्र काबीज करायला फार वेळ लागत नाही हे ठाकरेंच्या ध्यानात आहे. कारण ठाकरेंना राजकारणातला पुरेसा अनुभव आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मास लीडर आहेत. ते अमिबासारखे पसरतात. त्यांना कोणतेही सत्तेची गणित त्यांची किती जर चुकली तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. उदाहरणार्थ खासदार किती आहेत किंवा आमदार किती आहेत याच्यावरून ठाकरेंची ताकद कळत नाही. परंतु ठाकरे अधिक ठाकरे जर झाले तर अमिबासारखे ठाकरे वाढतात. कारण ठाकरेंच्या मागं मराठीचा ब्रँड तयार होतो आणि बाळासाहेब ठाकरेंचे बायोलॉजिकल वारसदार म्हणून ठाकरेंकडे पाहिलं जातं. आणि त्यामुळंच हे गणित लक्षात आलेलं आहे. मुंबई महापालिका ताब्यात आली तरच आपला अस्तित्वाचा प्रश्न सुटू शकतो. अन्यथा सध्या नेते निष्ठा अशा पद्धतीची तत्व ही गोष्ट राहिली नाही. महाराष्ट्राच्याच नव्हे तर कोणत्याच राजकारणात तत्वावरती राजकारण होत नाही. कारण खालच्या पातळीवर जरी आलो तर सध्या जनता कामं कोण करते, निधी कोण आणतंय ह्याच्यावरतीच आहे. कार्यकर्त्यांना आर्थिक ताकद देणं हे सध्या नेत्यांचं काम राहिलेलं आहे. आणि त्यामुळं आर्थिक ताकद, राजकीय ताकद पाठीशी घालण्यासाठी मुंबई महापालिका काबीज करतील. मग त्यामध्ये दोघांचं जागा वाटप किती होईल त्याच्यावरून भांडणं होईल अशा पद्धतीची चिन्ह कोणतीही दिसत नाहीत. एकाला 100 आलं तर एकाला 110 येतील, थोडंसं 19-20 होईल. परंतु दोघे मिळून एक चांगला रस्ता निवडून त्या सुंदर अशा रस्त्यावरती मुंबई महापालिकेच्या
सत्तेच्या चाव्या हातात घेतील आणि मुंबईवरती मनसे आणि शिवसेना दोघांचा भगवा फडकेल अशी चिन्ह सध्या आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल फारसा होण्याचे सूत्र नाहीत. राज ठाकरे फडणवीसांना भेटले काय आणि उद्धव भेटले काय, महाराष्ट्राच्या संविधानिक पदावरती असलेल्या माणसांना भेटणं हा एक वेगळा विषय होऊ शकतो. परंतु राजकीय दृष्ट्या हे दोन्ही भाऊ सध्या इथून पुढं एकत्रित लढतील अशीच चिन्ह दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.